विद्यार्थी मित्रो, मार्जिनल कॉस्टिंगमधला आपण एक्झाम्पल पाहतोय 11 नंबरचा. मार्जिनल कॉस्टिंग या टॉपिकमधला एक्झाम्पल आपण पाहतोय 11 नंबर, 11 नंबर. याच्या आधी 10 एक्झाम्पल आपण सोडून पाहिलेले आहेत मार्जिनल कॉस्टिंग. ह्याच्यातला 11वा एक्झाम्पल नंबर सोडवतो. इथे 14 झालेले तिथं 11 करून घ्या. याच्यामध्ये बघा, द सेल्स अँड प्रॉफिट ड्युरिंग 2 years वेअर. सेल्स अँड प्रॉफिट दिलेलं आहे 2 वर्षाचा. 2018चा सेल्स प्रॉफिट, 2019चा सेल्स प्रॉफिट. आणि इथं आपल्याला यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे? ब्रेक इव्हन पॉईंट, पी व्ही रेशो, सेल्स काढायला सांगितलं आहे एवढा प्रॉफिट मिळवायचा असेल तर, प्रॉफिट काढायला सांगितलं आहे एवढा सेल्स असेल तर, व्हरायबल कॉस्ट काढायचं आहे 2 वर्षाची, आणि मार्जिन ऑफ सेफ्टी 2019ची. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहिला बघूया ब्रेक इव्हन पॉईंट. या एक्झाम्पल नंबर 11. ब्रेक इव्हन पॉईंट पहिला. ब्रेक इव्हन पॉईंटचं सूत्र BEP इज इक्वल टू फिक्स कॉस्ट भागिले पी व्ही रेशो. तर BEP इज इक्वल टू, आपल्याला फिक्स कॉस्ट पण माहिती नाही आहे एक्झाम्पलमध्ये आणि पी व्ही रेशोसुद्धा माहीत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग याच्यासाठी काय करावं लागेल? आधी आपल्याला पी व्ही रेशो काढायला लागेल, मग फिक्स कॉस्ट काढायला लागेल, आणि मग ब्रेक इव्हन पॉईंट. याच्यासाठी जागा सोडून द्या आणि इथं घ्या पी व्ही रेशो. आधी पी व्ही रेशो कॅल्क्युलेट करूया. पी व्ही रेशो इज इक्वल टू, सूत्र माहिती आहे आपल्याला, पी व्ही रेशो इज इक्वल टू, कुठला सूत्र यूज करायचा आहे? 2 वर्षाचा दिला आहे सेल्स आणि प्रॉफिट, म्हणजे बदल, चेंज इन प्रॉफिट, चेंज इन सेल्स. सूत्र घ्या चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. पी व्ही रेशो इज इक्वल टू, चेंज इन प्रॉफिट किती आहे? इथे बघा, चेंज इन प्रॉफिट 2018ला 25, 19ला झाला 35, म्हणजे बदलला किती? 25 चे 35 झाले 10,000 बदलला. चेंज प्रॉफिट बदलला 10,000 रुपयाने. चेंज इन सेल्स 2018ला 1,25,000, 2019ला 1,50,000, म्हणजे 25,000 बदलला. चेंज इन सेल्स 25,000 गुणिले 100. इथं घ्या पी व्ही रेशो इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करा, पी व्ही रेशो झाला 40%. इथं पी व्ही रेशो आपल्याला मिळाला. आता पाहिजे फिक्स कॉस्ट. आता इथं फिक्स कॉस्ट काढायचे आपल्याला. आधी फिक्स कॉस्ट वर्किंग नोट करावं लागेल. फिक्स कॉस्टचं सूत्र लिहायचं. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू सेल्स गुणिले पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट. फिक्स कॉस्ट सेल्स कुठला तरी एका वर्षाचा घ्यायचा आपल्याला. सेल्स 1,25,000, ज्या वर्षाचा सेल्स घेऊ त्या वर्षाचा प्रॉफिट. 1,25,000 सेल्स गुणिले पी व्ही रेशो 40% वजा प्रॉफिट 1,25,000, तेव्हा प्रॉफिट होता 25,000. फिक्स कॉस्ट
इज इक्वल टू 1,25,000 गुणिले 40% बरोबर 50,000 वजा 25,000. आता इथे मिळेल आपल्याला फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट रुपीज 50 वजा 25 25,000. ही झाली फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट मिळाली, पी व्ही रेशो मिळाला. आता बी ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आता बी पी इज इक्वल टू फिक्स कॉस्ट किती 25,000 वजा पी व्ही रेशो 40%. बी ई पी इज इक्वल टू 25,000 भागिले 40 गुणिले 100 बरोबर बी ई पी इज इक्वल टू रुपीज 62,500 62,500. हा झाला ब्रेक इव्हन पॉईंट झाला. आता आपल्याला तिसरा कॅल्क्युलेट करायचा आहे. सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट 50,000. नंबर 3 सेल्स रिक्वायर्ड to earn profit of rupees 50,000. 50,000 प्रॉफिट मिळवण्यासाठी विक्री किती, सेल्स किती, कळलं. आता सूत्र काय, सेल्स रिक्वायर्डचा सेल्स काढायचा आपल्याला. सेल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू फिक्स कॉस्ट अधिक डिझायर प्रॉफिट. हा डिझायर प्रॉफिट भागिले पी व्ही रेशो. सेल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू फिक्स कॉस्ट आपण काढली. फिक्स कॉस्ट किती आहे 25,000. दोन्ही वर्षाचे तेवढे जाणार आहे 25,000 अधिक डिझायर प्रॉफिट 50,000 भागिले पी व्ही रेशो काढला आपण. पी व्ही रेशो 40%. 40%. सेल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू 25 अधिक 50 75,000 भागिले 40%. 40 गुणिले 100. आता इथं आपल्याला मिळेल सेल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू रुपीज 1,87,500. 1,87,500 हा झाला सेल्स रिक्वायर्ड. म्हणजे एवढा प्रॉफिट मिळवण्यासाठी विक्री किती करावी लागेल व्यवसायाला 1,87,500. चौथा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉफिट. एवढी विक्री असेल 3 लाखाची तर प्रॉफिट किती. द प्रॉफिट मेड इथे लिहा हेडिंगला द प्रॉफिट मेड when sales are रुपीज 3 लाख. 3 लाख रुपयाचं जर सेल्स असेल तर प्रॉफिट किती, प्रॉफिट काढायचं आपल्याला. इथे घ्यायचं सूत्र प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स. हा सेल्स घ्यायचा 3 लाखाचा गुणिले त्याला पी व्ही रेशो गुणिले पी व्ही रेशो वजा फिक्स कॉस्ट वजा फिक्स कॉस्ट. आता घ्यायचा प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स कुठला घ्यायचा आहे, इथला सेल्स न घेता हा सेल्स घ्यायचा, कारण एवढा सेल्स असेल तर प्रॉफिट किती विचारला म्हणून हा सेल्स घ्यायचा 3 लाख गुणिले पी व्ही रेशो 40% वजा फिक्स कॉस्ट काढले आपण 25,000
तर इथं प्रॉफिट इज इक्वल टू 3,00,000 गुणिले 40% म्हणजेच 1,20,000 वजा फिक्स कॉस्ट 25,000. आता इथं प्रॉफिट इज इक्वल टू 1,20,000 वजा 25,000 बरोबर ₹95,000. हा झाला प्रॉफिट. म्हणजे 3,00,000ची विक्री असताना प्रॉफिट किती होईल? 95,000चा व्यवसायाला झाला. पाचवं कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हरायबल कॉस्ट फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठी. इथं व्हरायबल कॉस्ट ऑफ द 2 इयर्स, 2 वर्षाचा, ऑफ इयर 2018, 2018चा आधी करतोय आपण. 18 वर्षाचा व्हरायबल कॉस्ट काढतोय. व्हरायबल कॉस्ट इज इक्वल टू, सूत्र बघा व्हरायबल कॉस्ट काढण्यासाठी, सेल्स वजा फिक्स कॉस्ट वजा प्रॉफिट. व्हरायबल कॉस्ट 2018ची व्हरायबल कॉस्ट इज इक्वल टू सेल्स, 2018चा सेल्स 1,25,000. फिक्स कॉस्ट आपण काढली, दोन्ही वर्षाला एकच फिक्स कॉस्ट येते 25,000 वजा 25,000 मायनस प्रॉफिट 2018चा 25,000. म्हणजे इथं आली व्हरायबल कॉस्ट फॉर 2018 बरोबर 1,25,000 वजा 25 वजा 25 म्हणजे 1,25,000 वजा 50,000 बरोबर आले ₹75,000. ही झाली व्हरायबल कॉस्ट 2018. आता इथं घ्यायचे व्हरायबल कॉस्ट फॉर द इयर 2019, 2019 साठी. तो सूत्र सेल्स व्हरायबल कॉस्ट इज इक्वल टू सेल्स 2019चा सेल्स घ्यायचा आहे 1,50,000 मायनस फिक्स कॉस्ट ती सेम 25,000 दोन्ही वर्षाला, मायनस प्रॉफिट घ्यायचा आहे 2019चा 35,000. आता इथे झाली व्हरायबल कॉस्ट फॉर 2019 इज इक्वल टू रुपीज 1,50,000 वजा 25,000 वजा 35,000 बरोबर 90,000. ही झाली व्हरायबल कॉस्ट. ही 2018ची आणि ही झाली 2019ची. पहिलं व्हरायबल कॉस्ट. आता आपल्याला काय काढायचं आहे? मार्जिन ऑफ सेफ्टी इन 2019. मार्जिन ऑफ सेफ्टी शेवटचा काढायचा आपल्याला. मार्जिन ऑफ सेफ्टी 2019चा. मार्जिन ऑफ सेफ्टी इन 2019, 2019ची मार्जिन ऑफ सेफ्टी. MS इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स मायनस BEP सेल्स. MS इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स 19चा
19चा काढायचा. 19चं 1,50,000 ॲक्च्युअल सेल्स मायनस बी पी आपण काढली मगाशी. बी पी 62,500. 62,500. आता या ठिकाणी काढायचा एम एस इज इक्वल टू 1,50,000 वजा 62,500 7. 87,500. एम एस रुपीज 87,500. हा झाला मार्जिन ऑफ सेफ्टी. 5,000. झाला. या ठिकाणी 11वा एक्झाम्पल कंप्लीट झाला. धन्यवाद.